समन्वयक सुतार सर, ज्युनियरचे इंचार्ज के.बी. पाटील सर, मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेले सर्व पालक, महाविद्यालयातील सायन्सकडे माझे सगळे सहकारी प्राध्यापक भगिनी आणि विद्यार्थी, आज या ठिकाणी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी अशा संयुक्त मेळाव्याचं आयोजन हे महाविद्यालयामध्ये केलेलं आहे. मी सुरुवातीलाच या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व पालकांचं महाविद्यालयाच्या वतीनं त्याचबरोबर संस्थेच्या वतीनं मी खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. खरं तर काही वेगळं पण थोडंसं सुरुवातीला सांगू इच्छितो. यापूर्वी आम्ही दरवर्षी एकच पालक मेळावा घेत होतो. मला शब्द तुम्हाला म्हटल्या प्रत्येक महिन्याला मेळावा व्हायला पाहिजे. शिक्षक असल्यामुळे त्यांना तसं वाटणं स्वाभाविकच आहे. मॅडम 480 संख्या आहे. माझी 4 डिव्हिजन आहेत 11वीच्या A, B, C आणि D. 120 एक डिव्हिजन आहे. 5 चौक 48, 480 ऑनलाईन मला यावर्षी ॲडमिशन मिळालेली आहे. आपण किती पालक बघतो पुढं. त्याही परिस्थितीमध्ये हताश न होता, निराश न होता आम्ही आतापर्यंत पालक मेळावा घेत आलोय. यावर्षी आम्ही वर्षाला 2 पालक मेळावा घेतो. त्यातला हा पहिला पालक मेळावा आहे. त्या वर्षाच्या शेवटी दुसरा पालक मेळावा घेतो. खरं तर हा पालक मेळावा घेण्यापासूनचा हेतू मगाशी आमच्या सुतार सरांनी सांगितला की 2 गोष्टी पालकांना पॉइंट आउट करणं, पालकांच्या नजरेत आणून देणं हा त्या पाठीमागचा हेतू आहे. त्यातला पहिला, त्याची जी काही 6 महिने ती पुढली आहे. कारण एक टर्म संपलेली आहे, दुसरी टर्म सुरू झालेली आहे. जरी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असली, 13 राऊंड झाले असले, वेळानं कॉलेज सुरू झालं असलं तरी सुद्धा एक सत्र संपलेलं आहे. दुसरं आणि शेवटचं सत्र 11वीचं ते सुरू झालेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये त्याची जी काही कुंडली आहे, त्याची असेल, तिची असेल, ती कुंडली आता बाहेर तयार आहे. जाताना तुम्ही ती बघून जावी हा या मेळाव्याच्या पाठीमागचा पहिला हेतू आहे. दुसरी गोष्ट, गेल्या कॉलेज सुरू झाल्यापासून आज अखेर आपला पाल्य असेल, तो पाल्य कॉलेजमध्ये किती दिवस आला, किती दिवस आली ते आली, कशा पद्धतीनं तिचं किंवा तिचं बिहेवियर झालं, या सगळ्या गोष्टी बाहेर टेबलवर तयार आहेत. काही गोष्टी आता मी पण इथं पॉइंट आउट करतो आपल्याकडे. या गोष्टी पालक म्हणून तुम्हाला, शिक्षक म्हणून आम्हाला या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण एकत्रित बसून आपण चर्चेनं सोडवायला पाहिजे. हाच या मेळाव्याच्या पाठीमागचा हेतू आहे असं म्हटलं तर ते वापर करणार नाही. खरं तर मगाशी आमच्या मोरे साहेबांनी पण काही गोष्टीला स्पर्श केला, मॅडमनी काही गोष्टीला स्पर्श केला. खरं तर प्रत्येक पालकाला असं वाटतंय काही माझा मुलगा किंवा माझी मुलगी काहीतरी बनावं, त्याला चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता यावा. मग ते मेडिकलचं असेल, मग ते इंजिनिअरिंगचं असेल, अन्य कुठलं कॉलेज असेल, चांगल्या ठिकाणी त्याला प्रवेश मिळावा अशी आपल्या प्रत्येकाची साधी आणि अपेक्षा असते. परंतु त्या पाठीमागं पालक म्हणून आपली काही कष्ट आहे, आपलं काय रोल आहे हे आपण
पाहत नाही, बघत नाही त्याच्याकडं. खरं तर माझी अशी मिनिमम अशी अपेक्षा आहे की इथं बसलेल्या सगळ्या पालकांना मुलाचं मुलीचं वेळापत्रक हे माहीत पाहिजे. महाविद्यालय किती वाजता भरतं, किती वाजता सुटतं, महाविद्यालयामध्ये रोज किती तास होतात, किती तासाचं ते टाइम टेबल आहे, हे प्रत्येक पालकाला माहीत असलं पाहिजे. आपला मुलगा कोणत्या डिव्हिजनमध्ये आहे, तो ए मध्ये आहे का, बी मध्ये आहे का, सी मध्ये आहे का, डी मध्ये आहे, याची कल्पना असली पाहिजे. त्या डिव्हिजनला क्लास टीचर कोण आहे त्याची कल्पना असली पाहिजे. त्या क्लास टीचरचा मोबाईल नंबर हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रत्येक मेळाव्याला, प्रत्येक आठवड्याला मगाशी मॅडम म्हटल्या त्या पद्धतीनं खरं तर प्रत्येक आठवड्याला तुमचा एक राऊंड हा महाविद्यालयामध्ये व्हायलाच पाहिजे. पण आपण आपल्या सगळ्यांचं बिझी शेड्यूल असते, त्यातून सुद्धा आपण घरात बसून सुद्धा आपल्या मुलाची विचारपूस आपण करू शकतोय. आपण समन्वय म्हणून सुद्धा सरांचा फोन जवळ ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या क्लास टीचरचा, तो ज्या डिव्हिजनमध्ये आहे त्या क्लास टीचरचा फोन नंबर जवळ ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही वारंवार सातत्यानं तुम्ही क्लास टीचरच्या संपर्कात राहून त्यांना फोन करणं गरजेचं आहे. तो असतो का वर्गात, ती असते का वर्गात, बसते का तासाला, काय परफॉर्मन्स कसा आहे, परवाची जी काही युनिट टेस्ट झाली त्या टेस्टला त्याला किती मार्क्स पडले हे आपण इथं येऊन याची माहिती घेणं गरजेचं आहे. आपल्याला नाही वेळ मिळाला तर आपण फोनवरून माहिती घेणं गरजेचं आहे. त्याचं दप्तर तपासलं पाहिजे, काय नेमकं दप्तरात आहे, त्याच्या दप्तरात असेल, तिच्या दप्तरात असेल, त्याच्याबरोबरच त्याचे मित्र असतील, त्याच्या मैत्रिणी असतील, याही तपासल्या पाहिजे. त्याचा मोबाईल तपासला पाहिजे. खरं तर तो देऊच नाही, आणि जर देत असालच तर तोही तपासला पाहिजे. पालक म्हणून मी आता ज्या गोष्टी सगळ्या बोललो त्या सगळ्याच्या सगळ्या करणं ही आज काळाची गरज बनलेली आहे असं म्हटलं तर तो अवघड आहे. आपण सोयीस्करपणे या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आपल्या कामाच्या व्यापात असेल, अन्य काही गोष्टी पण असेल, आपण सोयीस्करपणे या सगळ्या गोष्टीवर आपण दुर्लक्ष करतो आणि नाव मात्र त्या महाविद्यालयाचं घेतो. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण आपला मुलगा, आपली मुलगी काही बनावं असं वाटत असेल तर या मिनिमम या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीकडं आपलं लक्ष हे असलंच पाहिजे, आपण ते दिलं पाहिजे. ज्ञानेंद्रांनी यावर्षीपासून अजून एक फॉर्म्युला आम्ही सुरू करतोय. आता आर्ट्सला त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे, कॉमर्सला 2 दिवसात चालू होईल, सायन्सला पण 1-2 दिवसात चालू होईल. सायन्सला आमची संख्या जास्त आहे त्यामुळे प्रायोगिक तत्वावर आम्ही एका डिव्हिजनला हा प्रयोग करतोय. तुम्हाला वेळ नाही ना, आम्ही येतो तुमच्या घराकडे. तुम्हाला वेळ नाही, आम्हीच तुमच्या घराकडे येतो आणि तुम्हाला सांगून जातो की त्याचा जो काही परफॉर्मन्स आहे, त्याचा जे काही अटेंडन्स आहे, त्याचं जे काही बिहेवियर आहे, आम्ही तुमच्या घरात येऊन तुम्हाला सांगून जातो. आता इथं विद्यार्थी बसले त्यामुळे काही गोष्टी मला विद्यार्थ्यांच्या समोर बोलता येत नाही. माझ्या पालकांना मी दुसऱ्या वेळा विनंती हा शब्द वापरतोय की जनरेशन फार ॲडव्हान्स आहे. मुलं मुली फार आपल्या पुढे किती तर आहे. आपल्याला विकून येतील असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. बिलकुल गाफील राहू नका आणि वेळ गेल्यानंतर जागा होण्यात काही अर्थ नाही. अगदी किरकोळ गोष्टी आहेत. कॉलेजला किती वाजता बाहेर पडतो, तो कसा बाहेर पडतो, मग मॅडम म्हटल्या त्याची हेअरस्टाईल विषय, त्याचा ड्रेस कसा आहे, आज कॉलेजचा ड्रेस कोड त्यानं गाठलाय का, गाठला नसेल तर तो का गाठला नाही आपण विचारलं पाहिजे. बरं तुझा आयकार कुठं आहे, तुझा ड्रेस कुठं आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर असल्या पाहिजे, तिच्याबरोबर असल्या पाहिजे. आपण सोयीस्करपणे या सगळ्या गोष्टींचं दुर्लक्ष करतो आणि मग
एखादा जर प्रश्न उद्भवला तर दोष मात्र फक्त आणि फक्त त्या महाविद्यालयाला दिला जातो. आपण सगळ्यांची पालक म्हणून तुमची घरात, शिक्षक म्हणून महाविद्यालयामध्ये आमची, या सगळ्या गोष्टीची या सगळ्या मंडळींची ही सामूहिक जबाबदारी आहे असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या हितासाठी, विद्यार्थिनींच्या हितासाठी आपण हातात हात घालून काम करूया, एकत्र बसून काम करूया. जे काही प्रश्न असतील ते चर्चेनं आपण त्याच्यावर सोल्युशन शोधूया. मगाशी सुद्धा सरांनी सांगितलं की पहिल्या सत्रामध्ये युनिट टेस्ट आणि सत्र परीक्षा ही झालेली आहे. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे या वर्षीपासून 11वीचे सगळे प्रवेश, मग आर्ट्समधले असतील, कॉमर्समधले असतील, सायन्समधले असतील, हे सगळे प्रवेश ऑनलाईन हे झालेले आहेत. इथं बसलेले सगळे विद्यार्थी हे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमधनं हे आलेले आहेत. सुदैवानं आमच्याकडं सायन्सला 4 डिव्हिजन आहे, 480 इंटेक आहे आणि 480च्या 80 इंटेक ही आमची बदली झालेली आहे. एक सत्र परीक्षा आणि एक युनिट टेस्ट झालेली आहे. माझ्याकडं काही डिव्हिजनचा अब्स्ट्रॅक्ट आहे, मी पालकांच्यासाठी वाचून दाखवतो. डिव्हिजन बी आहे, 120 इंटेक आहे. दुसरी जी डिव्हिजन आहे 30 विद्यार्थी 4 विषयात नापास आहेत, 11 विद्यार्थी 2 विषयात नापास आहेत. पण बरेचसे विद्यार्थी अकॅडमीचे, माझा अकॅडमीला विरोध नाही. अकॅडमीला जर तो विद्यार्थी असेल आणि त्याचा हा जर परफॉर्मन्स असेल तर अतिशय चिंताजनक अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीवरचं सोल्युशन आपण योग्य वेळेतच हे आपण शोधणं गरजेचं आहे. कारण त्याला 10वीला मार्क्स किती पडले, त्याचा 11वीचा आतापर्यंतचा स्टेटस काय आहे हे आपण थोडंसं बघणं हे मला गरजेचं वाटतंय. मगाशी काही पालकांनी सांगितलं विद्यार्थ्यांच्या जे काही त्याच्या अनुषंगाने त्याचे जे काही प्रश्न आहेत, त्याची जी काही अडचणी आहेत त्याच्यावर काउन्सिलिंग झालं पाहिजे. काउन्सिलिंग हे आपण निश्चित करू, परंतु त्याच्या सगळ्या गोष्टीसाठी पालकांची साथ पाहिजे. माझी आपल्याला विनंती राहील, विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत, तो परीक्षेला बसतोय का, तो तासाला बसतोय का तासाला बसत नाही, त्याचा नेमकं काय प्रॉब्लेम आहे हेही आपण थोडं शोधणं गरजेचं आहे, त्याच्यावर चर्चा करणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला, कारण 12वी हा त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. आपल्याला कितीही व्याप असलं आणि आपल्याला कितीही घरात काम असलं तर त्याच्या करिअरसाठी म्हणून, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणून आपल्याला या टप्प्यामध्ये वेळ हा काढलाच पाहिजे. आता जरी नाही वेळ काढला तर येणारा जो काळ आहे तो आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे माझी आपल्याला विनंती राहील की आपण या ज्या गोष्टी आहेत मगाशी मी सांगितलेल्या त्या गोष्टीवर आपण सगळ्यांनीच जाणीवपूर्वक लक्ष घाला आणि कॉलेजला मदत करा, अशीच या मेळाव्याच्या निमित्तानं अपेक्षा आहे. दुसरा जो मेळावा आहे तो 12वी ज्यावेळी सुरू होते, 11वी मिड झाल्यानंतर हा घेतोय आणि 12वी सुरू करण्यापूर्वी दुसरा मेळावा घेतोय की जेणेकरून 12वीचा नेमकं पूर्ण वर्षाचं कॅलेंडर काय असेल, कशा पद्धतीनं 12वी आम्ही काम करतोय आणि तुमच्या काय नेमक्या सूचना आहेत, विद्यार्थ्यांच्या काय नेमक्या सूचना आहेत, पालकांच्या काय सूचना आहेत, काय अडचणी आहेत हेही जाणून घेण्यासाठी म्हणून 12वी सुरू झाल्यानंतर हा दुसरा मेळावा हा घेतला जातोय. त्याच्या दोन्ही मेळाव्याच्या निमित्तानं तुम्ही महाविद्यालयाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया यावर्षी आहे, पुढल्या वर्षी पण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू आहे. खरं तर पहिलं वर्ष असल्यामुळं शहरामध्ये असणारे जे काही नेट कॅफे, त्या सगळ्या नेट कॅफेने विद्यार्थ्यांची फार मोठी
लुबाडणूक केली असं म्हटलं तर तेव्हा उपयोग ठरणार नाही. खरं तर महाविद्यालयामध्ये ही सगळी प्रक्रिया विनामूल्य, एकही पैसा न घेता आणि कुठलाही त्रास तुम्हाला न देता, त्या विद्यार्थ्यांना न देता ती राबवली गेली. परंतु फार कमी विद्यार्थ्यांनी, फार कमी पालकांनी त्याचा फायदा घेतला. माझी आपल्याला विनंती राहील, आज गैरहजर असणारे आपले काही ओळखीचे पालक असतील त्यांना पण आपण हा मेसेज द्या की महाविद्यालयामध्ये ही जी काही प्रवेश प्रक्रिया आहे, ती प्रवेश प्रक्रिया दरवर्षी ही विनामूल्य ती राबवली जाते. त्यामुळे कुठल्याही नेमक्यापेला आपण प्रवेशासाठी जायची काही गरज नाही. अशी मी म्हटलं त्या पद्धतीनं एका डिव्हिजनला, कोणत्या डिव्हिजनचा आम्ही सरांच्यावर चर्चा करू आणि साधारणतः 2 दिवसात माझे काही सहकारी ते आपल्या घरापर्यंत येतील आणि त्याचा जो काही परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स हा पालकांच्या कानावर घालतील. आपल्याला समजल्यानंतर आपल्याला जर त्याच्याबद्दल काय वाटत असेल तर आपण महाविद्यालयामध्ये उपस्थित राहावं. संबंधित शिक्षकांना घेऊन आपण त्या विद्यार्थ्यांचं थोडंसं काउन्सिलिंग, आपण मगाशी म्हटला त्या पद्धतीनं काउन्सिलिंग करू, विद्यार्थ्यांच्या काय अडचणी आहेत ते समजून घेऊया. मात्र जे विद्यार्थी अकॅडमीला आहेत त्यांचा तर खरं तर अतिशय चांगला परफॉर्मन्स हा व्हायला पाहिजे. कारण 2 ठिकाणी ते विद्यार्थ्यांना होते, तिकडं होते, इकडं होते. त्यामुळे अतिशय चांगला परफॉर्मन्स त्या विद्यार्थ्यांचा होणं गरजेचं आहे. परिस्थिती मात्र थोडीशी वेगळी दिसते. या परिस्थितीला किंवा या परिस्थितीवर मात करण्यासाठी, याच्यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनीच हातात हात घालून एकत्रित बसून आपण त्याच्यावरचं सोल्युशन काढणं गरजेचं आहे. 12वीचं वर्ष आहे, त्याचा 11वी 12वी ही 2च वर्ष त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाची अशी वर्ष आहे, निर्णायक अशी ती वर्ष आहे. या 2 वर्षामध्ये आपल्याला कितीही व्याप असलं पालक म्हणून तर आपण ते थोडंसं बाजूला ठेवून आपण महाविद्यालयापर्यंत आठवड्यातून एकदा, आपल्याला शक्य नसलं तर 15 दिवसातून एकदा, नाही शक्य झालं तर महिन्यातून एकदा, नाही शक्य झालं तर निदान त्या संबंधित टीचरकडे, क्लास टीचरना आपण थोडंसं फोनवरनं त्यांच्या संपर्कात वर्षभर हे असणं गरजेचं आहे. तर आणि तरच तिथे बसलेले विद्यार्थी त्यांचा येणारा जो काळ आहे तो अतिशय चांगला आणि समृद्ध राहील असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या सगळ्या गोष्टीसाठी महाविद्यालयाला आपण सगळेजण सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा त्या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सगळेजण आला, आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो आणि धन्यवाद.